आज मी दाखवणार आहे टिफिनसाठी परफेक्ट भाजी. कोबीचा वास येतो म्हणून बरेच जण ही भाजी खात नाही. एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा, सगळे आवडीने खातील ही भाजी. एक छोटी वाटी बेसन असं भाजून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती भाजायचं आहे हे बेसन. गोबी अशी कापून घ्यायची आहे, मीडियमच कापायची, खूप बारीक करायची नाही आणि खूप जाड पण नाही ठेवायची. आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा पसरट भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच घालायचं आहे. जिरं घालायचं आहे, मोहरी, चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तेलामध्ये थोडी कोथिंबीर, सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडं शिजू द्यायचं आहे. हळद घालायची आहे, तिखट, आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट अगदी थोडंसं घालायचं आहे कलर येण्यासाठी आणि चवीसाठी. आता ही चिरलेली गोबी घालून घ्यायची आहे. मीठ न घालताच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ही सध्या खूप फुललेली आहे. थोडी हलवली की ती खाली बसेल, मग मीठ घालायचं. चवीनुसार मीठ. ही कोबी ना धुवून एकदम कोरडी करायची, यात पाणी नसलं पाहिजे. कोबीत जर पाणी असेल तर झाकण ठेवू नका, कोरडी असेल तर झाकण ठेवा. कोबी शिजते तोपर्यंत मी इकडे साबुदाणा करून घेतला. आज सनीला नाश्त्यामध्ये साबुदाणा खायचा होता, त्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी केली आहे. ती पण तयार झाली आहे. कोबी पण छान शिजली आहे बघा. याला पाणी सुटलं नाही, याला पाणी सुटलंच नाही पाहिजे, तेव्हाच ती छान कोरडी कोरडी होईल. आता वरतून हे भाजलेलं बेसन घालून घ्यायचं आहे. बेसन याच्यासाठीच भाजलं आहे की ते चवदार पण होते आणि त्याला जास्त शिजवण्याची गरज नाही पडत. यात पाणी नसल्यामुळे काय होतं, बेसन जर असं टाकलं तर ते जळू शकतं, म्हणून बेसन भाजून घ्यायचं, म्हणजे नंतर मग जास्त त्याला शिजू देण्याची गरज नाही आहे. अगदी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. 2 मिनटासाठी झाकण. तर झाकण काढून बघूया. गोबी छान शिजली आहे आपली. यात पाणी न टाकता शिजवल्यामुळे छान कोरडी कोरडी झाली आहे. बेसन भाजल्यामुळे खूप शिजू द्यायची गरज नाही पडली आहे. आपली टिफिनची भाजी तयार झाली आहे. कलर किती सुंदर दिसतोय बघा. आता मी ही काढून घेते प्लेटमध्ये. टिफिनमध्येच काढते मी आता ही. खूप सुंदर लागते चवीला. बऱ्याच जणांना पत्तागोबी आवडत नाही, तुम्ही अशी एकदा करून बघा, सगळे आवडीने खातील. आपली टिफिनची भाजी तयार झाली आहे. टिफिनमध्ये नेऊ शकता, डाळ भातासोबत खाऊ शकता. हिला जर अशी खायची चमच्यानी तर अशी पण खाऊ शकता. नक्की ट्राय करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.